धावती ट्रेन पकडण्याच्या नादात मुलं ही खालीच राहिली आणि लेकरांसाठी उतरायला गेलेली आहे थेट रुळावरच पडली. पुढे शेवट पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. लोकल ट्रेन किंवा पॅसेंजर ट्रेनमध्ये प्रवेश करताना किंवा गाडीतून खाली उतरताना नागरिक अनेकदा घाई करत असतात. त्यामुळे अनेकदा अपघात घडत असतात. नेहमीच रेल्वे स्थानकात प्रवाशांना काळजी घेण्याच्या सूचना देखील दिल्या जात असतात. असे असताना देखील नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता खाली उतरण्याचा किंवा त्याच्यावर चढण्याचा प्रयत्न करत असतात. असाच काहीसा धक्कादायक प्रकार कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानकावर घडलेला आहे. कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर घडलेल्या एका नाट्यमय घटनेने एका रेल्वे कॉन्स्टेबलनं असं काय केलेलं आहे ज्यामुळं त्या कॉन्स्टेबलचं सर्वत्र होतं आहे कौतुक. तर झालेला प्रकार असा आहे, आपल्या कुटुंबासह कानपूर ते दिल्ली असा प्रवास करत असलेली महिला प्लॅटफॉर्म 1 वरून ट्रेनमध्ये चढली, पण तिची मुले मात्र मागेच राहिली. या आईने मुलांना मदत करण्याचा हताशपणे ती प्रयत्न करत होती. ती मदतीसाठी ओढत चालत्या ट्रेनमध्ये थेट रुळावर पडली. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र धडकी भरल्याशिवाय राहत नाही. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता, आपल्या मुलांना मदत करण्याचा हताश प्रयत्न ही महिला मदतीसाठी ओढत असल्याचं तुम्हाला पाहायला मिळते. शेवटी तिने चालत्या ट्रेनमधूनच ती बाहेर पडली. तिच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी 2 रेल्वे पोलीस ट्रेनच्या बाजूने धावत असतानाचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. तो क्षण कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. दुर्दैवाने महिलेचा तोल गेला आणि चालत्या डब्याने ओढती ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडली. पण काही सेकंदातच कॉन्स्टेबल यांनी महिलेला वर खेचले आणि तिला वाचवण्यात ते यशस्वी देखील झाले. काही क्षणातच कॉन्स्टेबलने प्रसंगावधान राखत त्या महिलेला वर खेचले आणि तिला वाचवण्यात यश देखील आलेलं आहे. तर महिलेच्या कुटुंबाने तिचे प्राण वाचवल्याबद्दल त्या कॉन्स्टेबलचे मनापासून आभार देखील व्यक्त केलेले आहेत. पुढे या महिलेला वैद्यकीय उपचारासाठी छपरा येथे रेल्वे स्थानकावरील रुग्णालयात नेण्यात आलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहा आणि आपल्या एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.